बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप, प्रकरण 16. नवरा आता माझा राहिला नव्हता. जादू मत्तर केल्यागत मालकाला त्या बाईनं भारावून घेतला. मालक बी लिंबू फिरवल्यागत तिच्याच कासत शिरले आलं. पोरांच्या तोंडाकडे बघून रडत कडत नि तापत शेपत मी दिस काढायला लागलो. ध्याड रात मालक तिच्याच कनवटीला बांधल्यागत तिथंच पडून असायचं. रात्रीची जेवणं झाली नि बायका दारात वाऱ्याला बोलत बसल्या. पोरं जीवन झोपली आली. मी बी तास घटका जीव रमावा म्हणून त्यांच्यात जाऊन बसलो. तारू काकू मशारी लावीत म्हणाली, सावित्री, कशाला हे अम्माच्या घरात राहतेस? जा माहेरला. तुझं भाऊ काय तुला टाकायचं नाहीत? ती दोघं बी मला कवा घर सोडून जाईन ह्याचीच वाट बघाल्यात. त्यासाठनं छळवाद मांडलाय हो. मी कट्टाळून तोंड घेऊन गेलो की त्या रांड्याला घर घुसायला कामं झालं. अगं सावित्री, एखाद्या वक्ती जीव घेईल तो भाड्या तुझा. शारू काकू म्हणाली, पोरं जाणती व्हाईस तोवर जाऊन राहा जा माहेरात. बा नसला तरी तुझं भाऊ काय तुला अंतर द्यायचं नाहीत? 2 वर्षामागं लगीन झालेली गणपाची मंजा म्हणाली आणि तिनं मशारी हातावर दिली. चहा नाही, खारकाण नाही, दूध दुभत्याचं काय नाही. खरं कवा तरी चट्टीला मी मशारी लावायची, ते बी मालकाच्या हुजराती नाही. सावित्री, ऐक माझं. त्या भाड्याचा काय नेम नाही. सगळ्या येळा सांगून येत नाहीत. तुला कवा खापलून टाकील कळायचं बी नाही. तारू काकू म्हणाली, वय तू जाशील जीवानीशी आणि तुझी पोरं पडायची उघड्यावर. शारू काकू खांद्यावर हात ठेवून म्हणाली, माझ्या नजरे मोहर लोकाच्या दारात जाऊन तुकडं मोडत्याली पोरं दिसायला लागली. मशारीचं बोट दातावर दमानं फिरायला लागलं आणि डोसक्यात नाना तरच विचार फिरत्यालं. दुसऱ्या दिवशी तांबडं फुटायलाच उठलो. मालक घरात असायचं कारण नव्हतं. त्या बाईच्या घरात पडक पडल्यालं. जीवाच्या भ्यानं नव्हं, खरं पोटच्या पोरांच्या काळजीनं कापडांचं बोचकं बांधलं. पोरं बिनघोर झोपल्याली. त्यासनी हलवून हलवून जागी केली. त्यांची तोंड धुतली, चहा करून पाजला, बोचका डुईवर घेतला. अक्काताईला काकत मारलीने उजेडी यायला माहेरची वाट धरली. गाईच्या मागणं वासरू आल्यागत संभाजी मागणं येत्याला. घरात आलो. आईच्या गळ्याला पडून सीतेचा वनवास सांगितला. आई रडायला लागली तसं भाऊ बी टिप्प गाळायला लागलं. राहिली की राहा, तू नि पोरं काय जड नाही सामासने. आई पदरानं डोळं पुसतच म्हणाली. उठलो, गोट्यात गेलो. बैल होती. गाय मराय टेकली आली. उठवना तर माणसागत तिरमुंडी देऊन उठली. तांबडी पाडी उभीच होती. दोघींच्या कपाळावरनं हात फिरवला. तळी, देऊळमार, जंगोल सगळं भोत्यानं फिरायला लागलं. बैलांच्या जवळ आलो आणि बाबाची आठवण झाली. परत हुंदका फुटला. उगळातनं पाणी आल्यागत डोळं गळायला लागलं. धनी नसल्यागत बैल पुरकी दिसायला लागली. रामा होता, खरं बाबाची सर कुठली आली या. त्या रात्रीच मंजीच्या घरला गेलो. तिच्या आईला तिचं बरं वाईट विचारलं. कंबळी तानूची लग्न झाल्याली. त्यांच्या लग्नासनी विच्छा असून बी मला जाय घडलं नव्हतं. त्यांच्या बी घराला जाऊन बरं वाईट विचारलं. तिघींचं बी झोकात चालल्यालं. ऐकून समाधान वाटलं. त्यांची मडकी घट्ट होती. माझंच फुटकं निघालं. दाराघरात आलो. मागचं सगळं खेळत्याला येऊ जायला लागलं. काय सोन्यासारं दिसत होते. आता मरतो म्हटलं तरी परत यायचं नाहीत. एक दिस आड गेला आणि न्यारीच्या येळेला यमासारखं मालक दारात उभं. त्यांच्या संग श्यामा होता. आई कासबारून उठली. पाण्याचं 2 तांबे घेऊन बाहेर गेली. दोघांनी बी तांबे घेतलं. मी मधल्या हुंबऱ्याच्या आत बसल्याली. वर उठलोच नाही.
मालकाचं डोळं चटणी वतल्यागत लाल भडक झाल्यालं. मालकाने भरल्याला तांब्या दारातनंच आत भिरकाटला. माझं काळी चार चार झालं. मालक दारू खाऊन लास होतं. आई कावरी बावरी झाली. तिला कायच सुधरना. ए म्हातार सुकाळे, माझ्या पोरासनी ठेवून घ्यायला त्यांचा बा काय मेलाय काय? मालक पायातनं पायतान काढायच्या आधीच आईला म्हणाल. बाला बघून पोरं मला इच्छू डसल्यागत ढसली. दोघं बी आत यावा, बसून काय ते बोलूया. आई अंगात अवसान आणून डोसक्यावर पदर घेत म्हणाली. बसाय आणि बोलाय यायला नाही, पोरासनी न्यायला आलोय माझ्या. वतर त्या रांडाला ठेवून घे तुझ्याजवळ. आई अडवाडल्याली. मालकाचा सैताना सारा अवतार बघून तिला काय बोलावं कळच ना. तरी बी म्हणाली, घोडी गुलाबीनं काय ते बघायला येईल. आत आत यावा, चहा करतो. वत मंदानात तुझा चहा प्यायला या नाही तर पहिली माझी पोरं बाहेर आण. कुणीतरी जाऊन मामाला बोलवून आणला. मामा हाय तसा बंडीवरच पळत पळत आल्याला. म्हणाला, पाहुणं घरात चला, दारात तमाशा नको. कालवा ऐकून याक याक माणूस गोळा होत्यालं. मालक पायतान काढून आत आलं. मामानं घोंगडं बसाय दिलं. त्यावर दोघं बी बसलं. श्यामा बी बसला. हे बोला, काय म्हणत्यासा? मामा म्हणाला, ती उंडकी मला सांगायच्या आधी माझी पोरं घेऊन आली या. सांगाय नाही ही चुकीच झाली, मान्य. खरं तिनं असं का केलं याचा विचार केला असा काय पाहुणं? आणि ती काय कायमची राहाया नाही. मामा म्हणाला, कायमची राह म्हणावं, मला तिला नांदवायचीच नाही. खरं माझी पोरं घेऊनच मी आता जाणार. बघतो मला कोण अडवतोय. पाहुणं, सावित्रीला का नांदवायची नाही ते बी ठावा हाय मासनी. आणि पोरं म्हणशीला तर ती काय तुमच्या एकट्याचीच नाहीत. तिनं बी 9 महिनं वज बाळगलं या. मामाचं बोलणं वर्मावर घाव घातल्या गत झालं आणि मालक चौताळच. हे रांडाच्या 100 बायका ठेवीन मी. मला विचारणार तू कोण रा? विचारणार मावळा आहे मी तिचा. मावळा असलास तर तुझ्या घरात, माझ्या परपंचात तू ध्यान द्यायचं नाही. परपंचा? कुणाचा परपंचा? बाया ठेवून कुणाचा परपंचा करताय पाहुणं? मामा माझ्याजडनं जीवावर उदार होऊनच बोलला. तसं मालक उठत तावा तावानं हात नाचवीत म्हणाल, पाहुण्या लई बोललास, आता काय करतो बघ तुझं. एवढं बोलून मालक पायतान घालून दारात केलं. पाठोपाठ श्यामा बी. मालकांची पाठ वळली तसा मामा उठून दारात गेला आणि मोठ्यानं म्हणाला, पाहुणं हे वागणं सोबत नाही तुम्हाला. असल्या वागण्यानं रावणाची बी माती झाली, ध्यानात असू द्या. 4 पावलं गेल्याला मालक परत मागं फिरलं. मामाजवळ आलं आणि मामाच्या खच्चून कानसुलात लावली. एका तपराकीत मामा खाली कोसळला. रांडाच्या मला शानपणा शिकवतोस? तुझं तुझ्याजवळ ठेव म्हणत आत घरात आलं. ए उंडगे, रांड पोरं घेऊन पाठोपाठ यायचं, नाहीतर हे घर पेटलंच म्हणून समज. डोक्यात इंगाळ पेटल्यालं. त्याच नजरेनं आईकडे बघून म्हणाल, ए म्हातारे सुक्काळे, किती दिवस यासनी ठेवून घेतीस तेच बघतो मी. एवढं बोलून बाहेर पडलं. आईला झाड हल्ल्यागत कापरा भरल्याला. कापतच आई मामाजवळ गेली. मी मालक गेल्याचा अदमास घेतला आणि पोरं घेऊन बाहेर आलो. माणसाने मामाला धरून घरात आणला. कशाला त्या सैतानाच्या नादाला लागायचं, तो काय माणूस आहे? माणसं म्हणाली. मामाला पाणी प्यायला दिलं. मामाचा डावा हात डाव्या गालावरनं फिराला होता. आई मालकांच्या नावानं बोटं मोडीत शिमगा करीत होती. दुसऱ्या दिवशी भर दुपारच्याला माळातनं धुराचं लोटच्या लोट वर आभाळात जात्याला. एवढं मोठं काय पेटलंय कुणालाच काय कळना. उन्हाचा रण माजलेला. तसल्यातनं माणसं वावटळी गत पळत सुटली. ज्यांचं माळात शात होतं ती पुढं लागलेली. मामा आला. अक्का, माळात काहीतरी पेटलंय, जायला पाहिजे. वय वय म्हणत आईनं चपल्या घातल्या.
पाठोपाठ मी बी श्यामाजवळ पोरासने ठेवून सगळीच वाऱ्यागत पळत सुटलाव. माळातल्या शेतात आलाव. अर्ध गाव जमल्यालं. मामाचं घर आणि कुडाण्यात रचून ठेवलेली 5-6 हजार पायानं आणि 4 गाड्या पिंजराची आमची व्हळी उभी पेटालती. रामा ऊर बडवून घ्यायला लागला. आईला 2 तिघांनी धरल्याली. उन्हाच्या रकात लांबल्या माणसाला बी चटकं बसायला लागलं. जवळ घरं होती त्या घरातल्या माणसाने बारड्या घागरी आणल्या. हिरीपासनं पेटतेला घरापतोर माणसाने साखळी केली. हळूहळू घरी जायला लागलं. खरं व्हळीची राख रांगोळी झाली. मामा कवा गावात पळत गेला आणि कवा वाऱ्या सारा शेतात आला कुणालाच कळलं नाही. मामाच्या हातात दह्याची वाटी होती. मामानं वाटीतलं दही पेटत्याला व्हळीत फलपाटलं. अरे अन तू काय करालास हे? माणसं म्हणाली. कुणी रांडच्यानं हे जळीत केलंय, त्याला कसं किडं पडल्या बिगा राहणार नाहीत बघा. मामा संतापानं म्हणाला. देऊळ माळातनं 2 वाटसरू माणसांचा गलका ऐकून खाली उतारलं. म्हणालं, आगा धोतार पटकवाला माणूस ह्या डागानं वर पळत्याला आम्ही बघितला आहे. त्या दोघांनी त्या माणसांचं रंग रूप सगळं सांगितलं आणि माझ्या काळजात धस्स झालं. उरात धडधडायला लागलं. ते माझं मालकच होतं. पाय लटपटलं. घर व्हळी पेटून धुमचालती. खरं माझ्या उरात त्यापरास मोठी आग लागलेली. डोळ्यातल्या पाण्यानं भीती इजता इजना. दुसऱ्या दिवशी येरवाळी मी बोचका बांधाय घेतला. सावित्री, जाऊ नको लेकी, जीवानं मारेल तो तुला. मारलं तर मारू देत, खरं माझ्या पायानं तुमच्या परपंचाचं वाटोळं नको. मला चांगली झळ पोचलेली. माझंच मालक धड नाहीत. याक याक करीत सगळं म्हायार सपवायचं. एखाद्याचा मुर्दा बी पाडतील. मग इथं राहून काय मिळवलं म्हणायचं मी. आई रामाची बायको मला बुचका बांधू दिनात. नको आई, मी आता नाही राहायची इथं. काय वयाचं ते माझं एकटीचं होऊन देत. माझ्या पायानं तुमच्या गळ्याला गळफास नको वय. मी ऐकत नाही ते बघून आईनं गडबडनं भात रांधला. पोरासनी दहीभात वाढला. मी जेव म्हणताना जेवलो नाही. पोरं भात खाऊन उठली आणि वाटायला लागलो. आई जड पायानं तळीपतोर लावून द्यायला आली. घरात आलो. आल्या आल्या सासू चौकटीलाच उभी राहून म्हणाली, तू गेल्या ठावनं सूद नाही त्याला. नुसता दारू ओतून घेतोय, जेवणाचं नाव नाही. मी मुक्यानंच ऐकून घेतलं आणि पोरं घेऊन माझ्या खोलीत गेलो. मी येऊन 8 रोज झालं तरी मालकाचा घरात पत्त्या नाही. श्यामा बैल बघायचा आणि मालक त्या बाईच्या घरातच लोळत पडल्यालं. घरात पोरासनी खायला धान्याचा योग दाना नाही. पोरं भूक भूक करते आली. 8 रोज सासूनं जाऊन 1 अर्धी भाकरी दिली आली. पोरं खाऊन उरली तर मी तुकडा मोडायची. कवा कवा पाणी पिऊन उपाशी झोपायची. कवा पोरं दुपारचं जाऊन गावातल्या नंदूबाईकडं भाकरी खाऊन यायची. मी घरात नाही हे बघून मालकानेच घरातलं दाणं दुनं त्या बाईच्या मड्यावर नेऊन घातले आलं. हे सारं श्यामानंच मला सांगितलं आणि घर सोडून फसल्यागत झालं. शेताची आवतनी पाणी मालक कमी आणि श्यामाच जास्ती करायचा. मी पोरं सासूजवळ ठेवून शेतात मर मरायची. खरं सुगीला पिकल्यालं सारं जाऊन त्या बाईच्या घरात पडायचं. लई वाईट वाटायचं. मी राबायचं आणि त्या बाईनं तिच्या पोरांनी आयतं बसून खायचं. एवढं राबून बी माझी पोरं उपाशीच. रोज भाकरी मागून पोरासनी वाढायला लाज वाटायला लागली. रोज उठून सासू जावचं किती खायचं, जीवाला डाचायला लागलं. रावताचं दाजी सरपंच होतं. येरवाळी घरात आलं. म्हणालं, सावित्री, पंचायतीची कामं निघाल्यात. रोजगार हमी योजना म्हणतात त्याला. उद्याच्यानं पिप्पळगावला जातेली सडक करायची आहे. तू इथं असलीस तर ये उद्याच्यानं. आठवड्याला रोख हजेरी मिळेल. मला देवच पावल्यासारा झाला. आई भागूबाई, पोरांच्या तोंडात 2 घास पडतील का आता. मी हात जोडून उठलो. दाजी, देव धावून आल्यासारखा आल्यासा. येतो उद्याच्यानं. माझं बी नाव लिवा यादीला. तुमचं उपकार कवा इसरायची नाही मी. उपकार कसलं त्यात, सरकारी काम. बरं ये उद्याच्यानं म्हणत दाजी निघून गेले आणि मला पोरं पोटभर जेवल्यासारं झालं.
सासूनं पोरासनी अर्धी अर्धी भाकरी खायला दिली आली. मी उपाशीच होतो. पोरं घरात खेळती आली. मी उगाच यावं परड्यातनं म्हणून गेलो. परड्याच्या कोपऱ्याला उंचच्या उंच शेवगा होता. कवळी जार पालवी फुटली आली. काठीनं कवळी कवळी भाजी काढली आणि घरात आलो. सांच्याला मीठ घालून भाजी उकडली. ती पिळून 3 गोळं केलं. पोरांच्या हातात योग्य गोळा दिला. बिन भाकरीचीच पोरांनी भग पडल्यागत भाजी खाल्ली. त्यांचं झाल्यावर मी खाल्ली. तिघं बी पोटभर पाणी प्यालाव. भुकच्या आगीला पोटात चावल ह्याची बी पर्वा कराय नाही. टिप्प गाळीत पोरासनी पोटा शेजारी घेऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी पोरासनी घेऊन सडकच्या कामावर गेलो. निम्म्या गावाची मुकरंड पडली आली. प्रत्येकाजवळ भाकरीचं गटुळं होतं. मी रिकामीच. रावतांचं दाजी झाडाखाली बसून देखरेख करते आलं. भाकरी खायला दुपारची सुट्टी झाली. माणसं सावली बघून भाकरी खायला बसली. माझा पदोर फाटका. पोरासनी घेऊन लिंगडीच्या सावलीला लांब जाऊन बसलो. पोरं भुकेनं कलकल्ली आली. त्यांच्या तोंडावरनं हात फिरवला. सावित्री, तिकडं कुठं ग लांब जाऊन बसलीस? ये भाकरी खाय. पोरं माणसाकडनं बघून माझ्या तोंडाकडं बघायला लागली. पोटात भडभडलं. भूक नाही बाई, खावा तुम्हीच. मरणाची राबतीसनी भूक नसाय काय झालं? अख्ख्या गावाला माझं इपळाप ठावं होतं. 3-4 भाकरी घेऊन उठल्या. नको म्हणताना बळच माझ्या हातात कोंबल्या. 4 रोज असंच चाललं होतं. दुपारच्याला माणसं भाकरी द्यायची आणि सांजला शेवग्याची भाजी उकडून खायची. 8 रोजानं हजेरी मिळणार. मी आशा लावून बसली आली. देवाची बघितल्यागत मंगळवारची वाट बघित होतो मी. हातात पैसा आलं की दुकानातनं थोडं थोडं धान्य आणायचं ये वाजले आलं. कामावर बुट्ट्या उचलून कमरेचा काटा पार मोडल्याला. सांज झाली होती. अंधार पडणार म्हणून परड्यात गेलो. काठीनं भाजी काढली. ती बी सपल ह्या भ्यानं पुरवून काढायची. भाजी घेऊन घरात आलो. मीठ घालून उकडली, पिळली. 3 गोळं करून परातीत ठेवलं. एवढ्यात दीर खोलीच्या दारात उभं. दीर आत बघित गप्पच उभा होता. मी डोसक्यावर पदोर घेतला. पोरांची पाठ दीराकडं होती. पोरांनी रोजच्या सवयीप्रमाणे योग्य गोळा उचलला आणि तोंडाला लावला. धीराचं डोळं पाण्यानं डबडबलं. धीर कवा कवा सांच्या पारी दारू खायचा. आज बी अंगापुरती खाल्याली होती. पोरांच्या एक बगलनं खोलीत आलत. सिबाडं उघडलं. रिकामच होतं. सगळी भांडी पालती घातली. ती बी रिकामीच. तडक खोलीच्या बाहेर पडला. पायात पायतान चढवून थेट सुताराची आळी गाठली. धीर आता मालकाकडे जाणार हे वळखून मी बी पाठोपाठ अंधारातनं गेलो. अंधारातच बाहेरच्या चौकटीला उभी राहिलो. चोराग चौकटीतनं मान काढून आत बघितलं. मालक ताटावर बसून जेवत्यालं. ए रांडच्या, वैते काय खायलास? धीर संतापानं म्हणाला. भिक्या, तोंड सांभाळून बोल. डोळं फुटल्यात होय रे तुझं. जेवायला दिसं ना? मालक धीराकडे बघून ताटावरनच म्हणाल. दिसतंय की तू खा पाची पकवान आणि पोरं घरात काय खायलात ह्याचा पत्त्या आहे काय तुला? हा, काय वशीत खायलात काय? अरे तुझ्यामुळे 30 येळ आली आहे त्यांच्यावर. भिक्या, परत सांगतोय तोंड सांभाळून बोलायचं. थोरला दादा आहे मी तुझा. काय घू खाऊन आलास? मी नव्ह, तूच होय त्या रांडाचा गू खायलास. भिक्या, ताटावरनं उठायच्या आधी घर गाठायचं. भाऊ म्हणून गप्पा हाय. वर जर उठलो तर हितच मुडदा पाडीन. पाड पाड माझा मुडदा पाड. त्याआधी घरात जाऊन बघ जा. बायको पोरं काय खात्यात ते. का ती उंडगी घट्ट आहे ना हो पोरं पोसाय? हा, सडकाच्या कामावर जाऊन किती दिवस पोचती ते बघायचंच आहे मला बी. अरे नवरा पडपुसा असल्यावर आणि काय करायचं तिनं? का रे भिक्या, लई दया लागली आहे तुला त्यांची? एवढा अवघड वाटत असेल तर तुझ्या गाडग्यातलं वाढजा.
हा? वाढीन, माझ्या बी गाडग्यातलं वाढीन, खर तुझ्या 12व्याचं जेवण जेवूनच. मालक खरकाटा हात घेऊनच वर उठलं. बाई आडवी आलवी. जेवा जेवा गुमान, सकाळनं बघायला येईल काय ते, जेवा. बघलेला हो तू, रांडच्याला धावतोच हिसका आता माझा. तसं धीर 2 पावलं मागे झाला आणि म्हणाला, हिसका धावतोय मला. बाईल भाड्या पोरं काढायची तेवढं माहिती होतं. बस बस वय त्या रांडेच्या पदराखालीच बस. घरात योग दाना ठेवाय नाहीस, राबती ती आणि सगळं आणून ह्या रांड्याच्या मड्यावर घालतोस. घरात पोरं आण आण म्हणून टाचा घासाल्यात, जनाची नाही मनाची तरी लाज धर. धीर उरात खदखदल्याला जीवावर उदार होऊन बोलला आणि तिथनं बाहेर पडला. पाठोपाठ मी, खरं मालकासनी जराशी झुकाळलोच. जातोस का रे सुक्काळीच्या, थांब की म्हणत मालकाने पुढं पाय टाकला. खरं बाईनं रट्ट्यानं धरून मागं वडलं. सकाळनं धावतो त्या उंडकीला, रांड धीराला पुढं करते. उद्या एकाचा तरी मुर्दा निजवतो म्हणजे निजवतो बघ. मालकांचे सबोध लांब पतूर कानावर पडत होतं. धीर घरात आला, पाठोपाठ मी. वहिनी, उद्या घरात थांबू नकोस, पोरं घेऊन कुठंतरी जाऊन बस. एवढं बोलून धीर आपल्या खोलीत गेला. माझं लगीन झालं तवा धीर पोरकलीच होता. माझ्या परास लई वर्षानं धाकटा, खरं मानानं माझ्या परास मोठा. मी ये जा करायची, कवा कवा आवं जावं करून बोलवायची. मालकासनी तंडायची हिंमत गावात बी नव्हती. माझ्या पोरांपायनं आज धीर जीवावर उदार झाला आणि धीराचा मोठेपणा आज मला कळला. माझंच खोळीचं चुकलं, ज्याचा मान त्याला द्यायलाच पाहिजे. माघारी असं नका, ये जा करत्याला माझं मलाच डासायला लागलं. रास सारी डोळ्याला डोळा लागला नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.